गेल्या एका वर्षात भारतीय रुपया जवळपास 12% डेप्रिशिएट झालाय. 2025च्या एप्रिलमध्ये एका डॉलरची किंमत आधी सुमारे 84 रुपये होती, जी आज वाढून 95 रुपयाच्या आसपास पोहोचली आहे. याचा साधा अर्थ असा की तुमच्या पैशाची ग्लोबल बाईंग पॉवर कमी झाली आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 1 लाख रुपये होते तर त्याची आंतरराष्ट्रीय व्हॅल्यू आता साधारण 88 ते 89 हजार रुपये इतकीच राहिली आहे. त्यामुळे आता फक्त रिटर्न्स नाही तर करन्सी इम्पॅक्ट समजून घेणं खूप महत्वाचं झालंय. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. मग हा करन्सी इम्पॅक्ट भरून काढण्यासाठी इन्व्हेस्ट कुठे करायचं? सर्वात आधी गोल्ड बघूया. रुपया पडला की गोल्ड आपोआप महाग होतो, कारण त्याची किंमत डॉलरमध्ये ठरते. त्यातच ग्लोबल इन्फ्लेशन अजूनही हाय आहे. सेंट्रल बँक्स दरवर्षी गोल्ड खरेदी करत आहेत आणि जिओपॉलिटिकल टेन्शन्स कायम आहेत. त्यामुळे गोल्ड फक्त एक इन्व्हेस्टमेंट नाही तर करन्सी प्रोटेक्शन आणि सेफ्टी देणारा ॲसेट आहे. पण फक्त गोल्ड पुरेसा नाही. इंडियन इक्विटीकडे बघितलं तर भारत अजूनही जगातील फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमीज पैकी एक आहे. साधारण 6 ते 7% जीडीपी ग्रोथ आणि कॉर्पोरेट अर्निंग्स ग्रोथ 10 ते 12% आसपास आहे. मात्र प्रॉब्लेम असा की जेव्हा फॉरेन इन्व्हेस्टर्स मोठ्या प्रमाणावर सेलिंग करतात तेव्हा मार्केट शॉर्ट टर्म मध्ये पडतो. त्यामुळे इंडियन इक्विटीमध्ये लॉंग टर्म स्टोरी स्ट्रॉंग आहे, पण शॉर्ट टर्म व्हॉलॅटिलिटी येणार हे मान्य करावंच लागेल. आता फॉरेन इक्विटीकडे बघूया. इथे एक वेगळीच ऑपॉर्च्युनिटी आहे. जर यूएस मार्केट 8 ते 10% रिटर्न देत असेल आणि त्याच वेळी डॉलर 84 रुपयांवरून 94 रुपयांवर गेला तर तुमचा इफेक्टिव्ह रिटर्न 18 ते 20% पर्यंत जाऊ शकतो, कारण तुम्हाला इक्विटी रिटर्न प्लस करन्सी गेन दोन्ही मिळतात. त्यामुळे फॉरेन इक्विटी हा फक्त डायव्हर्सिफिकेशन नाही तर रुपी डेप्रिशिएशन विरुद्ध एक स्ट्रॉंग हेज आहे. शेवटी त्यामुळे ॲसेट सिलेक्शन पेक्षा बॅलन्स्ड इन्व्हेस्टमेंटवर भर द्यायला हवा. गोल्ड तुम्हाला प्रोटेक्शन देतो, इंडियन इक्विटी ग्रोथ देतो आणि फॉरेन इक्विटी करन्सी हेज देतो. म्हणूनच स्मार्ट इन्व्हेस्टर कधीच एका ॲसेटवर बेट करत नाही. तो सगळं घेतो, पण योग्य ॲलोकेशन सोबत. कन्झर्वेटिव्ह असाल तर गोल्ड जास्त ठेवा, अग्रेसिव्ह असाल तर इक्विटी वाढवा, पण फॉरेन एक्सपोजर पूर्णपणे इग्नोर करू नका. सोपं वाक्य लक्षात ठेवा, बाय एव्हरीथिंग, पण ॲलोकेशन ठेवा तुमच्या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे. आणि अजून डिटेल ॲनालिसिससाठी आपला लेटेस्ट डिटेल व्हिडिओ नक्की बघा. मी तो खाली टॅग केला आहे.